अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. कधीकधी माणूस एवढा दुःखी होतो की त्याला दुःख सहनच होत नाही. असं वाटतं जीवन संपावं, असं वाटतं कुणीच आपलं नाही, आपण उगाच जगतोय, आपल्यासाठी कुणीच या जगात नाही, आपल्यावर कुणीच प्रेम करत नाही. मी उगाच सर्वांसाठी चांगलं करतो, परंतु माझ्या चांगल्याचा विचार कोणीच करत नाही. असे विचार आपलं मन कोरत असतात, आपलं मन खात असतात. परंतु तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का? जरी तुम्हाला कोणी चांगलं म्हणत नसेल, तुमचं जरी कोणी विचार करत नसेल, तरी भगवंत तुमच्यासाठी आहेत. जरी तुमच्यावर जीवनात कुणीच प्रेम करत नसेल, तरी भगवंत तुमच्यावर प्रेम करतात. देव म्हणतात, बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्या जीवनात जे काही होणार आहे सर्व काही चांगलंच होणार आहे. धीर धर, तुझं ही जीवन मी सुखाने आणि समाधानाने भरून काढील. या स्वार्थी जीवनात तुझा सर्वांनी छळ केलाय ना, प्रत्येकजण तुझ्या वाईटावर टपलंय ना, तरी तू स्वतःला वाईट बनवू नकोस, स्वतःला हरला असं समजू नकोस, कारण तुला जिंकवण्यासाठी मी स्वतः तुझ्या पाठीमागे उभा राहील. बाळा, मी जोपर्यंत तुझी साथ देत आहे तोपर्यंत तुला कोणालाच घाबरण्याची गरज नाही. बाळा, मी परमेश्वर आहे, मी फक्त तुझ्या चांगल्याचाच विचार करतो. तुझ्या नशिबात सर्व काही मी लिहून ठेवलं आहे. तुला ज्याची अपेक्षा देखील नाही ते सुद्धा मी तुझ्यासाठी करणार आहे. बाळा घाबरू नकोस, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तू माझा लाडका भक्त आहेस. देव म्हणतात, जेव्हा तुझ्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडतील तेव्हा तू मला आनंदामध्ये सहभागी करायला विसरू नकोस. जेव्हा तुझ्या जीवनात काही वाईट गोष्टी घडतील तेव्हाही त्या गोष्टींमध्ये तू मला सहभागी करायला विसरू नकोस. तुझ्या जीवनात दुःख असू दे किंवा आनंद असू दे, दोन्हीही क्षणी मी तुझ्या जीवनात तुझा आधार होऊन उभा राहील. माझे देवदूत तुझ्यासाठी सदैव तत्पर आहेत. तू घाबरू नकोस, तुझी मदत करण्यासाठी मी माझे देवदूत पाठवत आहे. माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असतील. फक्त चांगलं कर्म कर, चांगलं काम कर, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. जेव्हा भगवंत अशा 4 गोष्टी आपल्याशी बोलतात, आपल्याला सांगतात, तेव्हा आपल्याला किती बरं वाटतं ना. बाळांनो, हे सत्य होईल. मी जे सांगत आहे ते सत्य एक दिवस नक्की होईल. तुम्हाला एक दिवस नक्की देव भेटतील आणि हेच तुम्हाला सर्व काही सांगून जातील. जरी तुम्हाला आता असं वाटत असेल की माझं दुःख कुणी बघत नाही, मला कुणी मदत करत नाही, तरी एक दिवस असा नक्की येईल ज्या दिवशी देव स्वतः तुमची मदत करण्यासाठी येतील. देवाचे देवदूत तुमचं रक्षण करण्यासाठी येतील. जीवनात जर तुमचं वाईटच होणार असतं तर भगवंताने तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवलाच नसता. आपण धीर सोडायचा नाही. जीवनात कितीही वाईट घडत असलं तरी आपण वाईटाचा विचार करायचा नाही, आपण फक्त सकारात्मक विचार करायचा. सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ टाईप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जीवनाचा शेवट तेव्हाच होईल जेव्हा भगवंताचं दर्शन तुम्हाला भेटेल. तुम्ही तोपर्यंत या जगातून जाऊ शकत नाही जोपर्यंत भगवंत तुम्हाला चमत्कार दाखवत नाही. कारण या जगाची हीच रीत आहे. माणसाला जाता क्षणी भगवंताची देणगी जे इच्छा आहे ती पूर्ण करावीच लागते. कारण भगवंत तुम्हाला विना इच्छा पूर्ण केल्याशिवाय या जगातून जाऊच देणार नाही. तुम्ही भगवंताचे आशीर्वाद मिळवत आहात, तुम्ही भगवंताची प्रार्थना करत आहात, तुमच्या डोक्यावर भगवंताचा हात आहे. घाबरू नका, एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला देवाकडे मागण्यासाठी काहीच उरणार नाही, एवढे भगवंत तुम्हाला भरभरून देतील. जसं दुःखामध्ये भगवंताकडे जाता, भगवंताला हाक मारता, तसंच आनंदामध्ये देखील त्यांना सहभागी करायला विसरू नका. काही गोष्टी आपल्याकडून चुकतात कारण आपल्याला त्याबद्दल माहिती नसते आणि सांगणारही आपल्याला कोणी नसतं. म्हणून अशाच काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. कारण देवाबद्दल काही गोष्टी चांगल्या सांगितल्याने, देवाची भक्ती केल्याने
देवाबद्दल 4 गोष्टी लोकांना सांगितल्याने आपल्या ज्ञानातही वाढ होईल आणि आपली भक्तीही होईल, असंच आमचं म्हणणं आहे. त्यामुळे तुमच्याही मनात तुमच्या काही अनुभव असतील, देवाबद्दल काही अनुभव असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण आपले अनुभव सांगितले, देवाबद्दल काही 4 गोष्टी सांगितल्या, देवाचं नामस्मरण केलं तर भक्तीमध्ये वाढ होते, शक्तीमध्ये वाढ होते. देवाची शक्ती सदैव आपल्यासोबत आहे, आपलं रक्षण करत आहे असं समजून चालायचं. कोणाला घाबरायचं नाही, खोटं बोलायचं नाही, कोणाचे पैसे घ्यायचे नाही, केली तर इतरांना मदत करायची, कोणाचं वाईट करायचं नाही. आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतील असं वागायचं नाही. घरातील सर्वांशी चांगलं वागायचं, घरामध्ये शांतता ठेवायची. भगवंताची रोज का होईना 5 नाम तरी जप करायचा, पूजा करायची, देवासमोर दिवा लावायचा, एवढंच करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला जमत असेल तर जरूर करा, परंतु तुम्हाला कोणी फसवून काही वेगळं सांगत असेल तर ते करण्याची गरज नाही. कारण देव तुम्हाला तुमच्या कुवतीबाहेर काही करायला सांगत नाही. देव कधीच तुम्हाला असं म्हणणार नाही की माझ्यासाठी 10,000 खर्च करा, 1,00,000 खर्च करा, 50,000 खर्च करा. देव तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही. कारण भगवंताला माहीत आहे माझ्या भक्ताची परिस्थिती काय आहे. जे काही करायचं ते आपल्या सहकुशीने, सहमतीने करा. इतर कोणीतरी काहीतरी करायला सांगते ते ऐकून काही करायचा विचार करत असाल तर असं करू नका. इतर कोणी काही सांगत असेल, चांगलं सांगत असेल तर नक्की करा, परंतु जर वाईट सांगत असेल, आपले पैसे बुडतील, आपले पैसे वाया जातील असं काही सांगत असतील तर अजिबात करू नका. कधीकधी आपल्या खिशात 100 रुपये नसतात तरी आपण एखाद्याने काही सांगितलं तर आपण व्याजाने पैसे काढतो, बँकेतून पैसे काढतो आणि ती पूजा अर्चना करतो. एवढं सर्व कशासाठी? देव म्हणतात का तुम्हाला तुम्ही कर्ज घ्या आणि माझा कार्यक्रम करा, असं देव तुम्हाला कधीच म्हणत नाही. या सर्व कारणांमुळे इतर धर्माचे लोक आपल्या धर्माला नावं ठेवतात. इतर लोक आपल्याला कमी लेखतात, आपल्याला अंधश्रद्धाळू मानतात. आपल्याला भक्ती करायची, पण कशी करायची? जी योग्य आहे तीच भक्ती आपल्याला करायची आहे. आजकाल देवाचं नाव घेऊन सर्व लोक आपल्याला फक्त वेड्यात काढत आहे, आपल्याला चुकीच्या मार्गावर पाठवत आहेत. आपल्याला फक्त आपलं कर्म चांगलं करत राहायचं आहे, बाकी करायची गरज नाही. साधा एक गोडे तेलाचा दिवा जरी तुम्ही देवासमोर लावला तरी तीच खूप मोठी भक्ती आहे. देवाचं 5 वेळा रोज नाव घेतलं तरी ती खूप मोठी भक्ती आहे. परंतु आपल्याला असं वाटतं की मी देवासाठी खूप पैसे खर्च केले की माझ्याकडे अजून खूप पैसे येतील. तुम्ही जर कष्ट केले नाही, तुम्ही मेहनत केली नाही, तुम्ही आत्मविश्वास ठेवून एखादी गोष्ट जर केली नाही तर तुमच्याकडे पैसा येऊ शकत नाही. तुम्हाला त्यासाठी कष्टच करावे लागतील. तुम्हाला देवाच्या आशीर्वादांची गरज नक्कीच आहे, परंतु ती पैसे खर्च करू नाही तर तुमच्या मेहनतीने, तुमच्या कर्माने मिळवलेली तुमची शक्ती, तुमची भक्ती महत्त्वाची आहे. जोपर्यंत हे आपल्या सर्व भक्तांना समजत नाही तोपर्यंत आपण खरे स्वामी भक्त होणार नाही. आपल्याला जर खरे स्वामी भक्त व्हायचं असेल तर नेमकं स्वामींनी काय केलं, कसं केलं याची सर्व माहिती आपल्याला मिळवावी लागेल. त्यानंतरच आपण खरे स्वामी भक्त होऊ. आपल्याला लोक फसवतात आणि आपण फसवले गेले जातो. मग तुम्ही विचार करा, जर आपण एवढे खरे भक्त आहोत तर आपण फसतो कसे? लोक आपल्याला फसवतात आणि आपण फसतो आणि देवाच्या नजरेतही आपण खाली पडतो. जरी पुस्तकातील 4 गोष्टी कमी शिका, परंतु व्यावहारिक ज्ञान, खरी श्रद्धा, अंधश्रद्धा यातील फरक ओळखायला नक्की शिका. हे तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. नाहीतर लोक तुम्हाला फसवत राहतील आणि तुम्ही फसत राहाल. याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी जाणून घेणार आहोत. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.